देवी, अगं असं काय करतेस? प्लीज शांत हो. हे बघ, होळीच्या सीनला होती तशी धुलवडीच्या सीनला वैदही असणार आहे तुझ्यासोबत. नाही, मी त्या सीन मध्ये नाहीये. ऍक्च्युली मी उद्या कुठल्याच सीन मध्ये नाहीये. म्हणूनच मी आईला भेटायला ठाण्याला चालले. आणि मनाली, एक रिक्वेस्ट आहे. इथे जे काही घडलं ते प्लीज देवीच्या घरी सांगू नका. ती इथे एकटी राहते म्हणून त्यांना आधीच भीती आहे. आणि हे कळलं तर ते अजूनच घाबरते. तू कशाला आलायस इथे? अगं हाऊस नाही मला इथे यायची. सरांचा निरोप आहे म्हणून आलो. तुला बोलवलंय खाली. मी आले. हे बघ देवी, मी पंधार सरांशी बोलले. ते या केसच्या तपासात आपल्याला पूर्णपणे सपोर्ट करणार. फक्त त्यांची एकच रिक्वेस्ट आहे की तू आज धुळवडीचा सीन शूट करावास. तुम्ही हेच म्हणताय, त्यांचीच बाजू घेताय ना? मी त्यांचा विचार नाही करत आहे. मी तुझ्या करिअरचा विचार करते. करिअर? कसलं करिअर? सतत धाकधूक असते माझ्या मनात. या रोज अशा धमक्या येत असताना कधी कुठून कोण येईल, काय करेल या भीतीचं सावट माझ्या मनावर असताना मी कसं काम करणार आहे? कसं फोकस करू शकणार आहे? देवी, ऐक, एका प्रश्नाचं उत्तर देशील? मला सांग, ऍक्टिंग तुझं फक्त प्रोफेशन आहे की पॅशन आहे? ऑफकोर्स माझं पॅशन आहे, माहिती आहे तुला. पण या अशा परिस्थितीत मला नाही वाटत आता हे शक्य होणार. अगं का शक्य नाहीये? हीच तर ऍक्टरची खरी कसोटी आहे. आपण आनंदात असताना दुःखात असण्याचा आणि दुःखी असताना आनंदात असण्याचा अभिनय करणाराच ऍक्टर एकदम ग्रेट असतो. आणि फक्त पडद्यावरच नाही ग, आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यातही अभिनय करतच असतो की. म्हणजे बघ, एखादी गृहिणी सासरचे दुःख माहेरी कळू देत नाही किंवा माहेरचे प्रॉब्लेम सासरी कळू देत नाही, तेव्हाही ती अभिनयच करत असते. आणि तू तर एक ऍक्ट्रेस आहेस, तेव्हा तुला हे चॅलेंज घ्यायलाच हवं. आणि डोंट वरी, वैदेही जरी नसली तरी मनाली असेल तुझ्यासोबत त्या सीन मध्ये. आणि कदाचित तुला त्रास देणारा आज पकडलाही जाईल. मी तयार आहे. ग्रेट, गुड गर्ल. मनाली, मी तुला एक मेसेज पाठवलाय, तो मेसेज वाच आणि देवीशी बोल. मी दुष्यंत सर आणि पंधार सरांशी बोलून येते.